अरे ह्यो झोपलाय की अजून. रावल्या रावल्या ए रावल्या उठकी. ए रावल्या उठ की. ए रावल्या नाटकी करू नको उठ. ए आज्या मला माहितीये तू आवाज बदलून बदलून बोलतोय. ए उपलाक मी नाही जामे. ए रावल्या उठ. ए जम्या काय को दंगा लावा रे सुबह सुबह. ए अरे उठ. का ए देवळात झाडून काढायचंय आम्हाला. तुम्ही दोघं काय ग्रामपंचायतीत कामाला लागला होय. ए भैयानं हक्कल तुम्हाला. हार नाही बाबा, गणपती निमित्त स्पर्धा घ्यायची इथे. कसल्या स्पर्धा? विविध गुणदर्शन. हा त्या निमित्त आज रांगोळी स्पर्धा होणार आहे तिथं. तुम्हाला बी इथेच घ्यायच्या होत्या का? हिरो किती नाही का? घे बाबा घे. ए रावल्या उठ लवकर. होय ग, काल जीजी पवारांच्या घरी गेल्या होत्या वय? काय माहित? अगं मोदकाचा प्रसाद घेऊन गेल्या होत्या वाटतं की. आता काय मला सांगून गेली आहे गेली असेल. इथं घरच्यांना खा म्हणल्या नाहीत, तिकडं बऱ्या घेऊन गेल्या. जिजा असं का वागतेय ना, काय कळना झालंय बघ. त्या शितलीमुळे साखरपुडा होता होता राहिला. जीजीनं काय नडलं होतं त्यांच्या घरी जायचं? जाऊ दे, जिजीला काय करायचंय ना ते करू दे, आपल्याला काय फरक पडत नाही. आणि ते शितलीचं काय करायचंय ना ते मी बघते. तिला लय आनंद झाला असेल ना साखरपुडा मोडून, पण हा आनंद काही जास्त काळ टिकणार नाही हे कुठं माहितीये तिला. मामी, हो मामी, अरे कुणी आहे का घरात? भैया साहेब या की. आणि कशाला आलाय काय माहित. नमस्कार. बोला काय म्हणताय? काय नाही, आपलं सहजच म्हणलं गाडी घ्यावी. बर मग बाकी काय म्हणताय? आम्ही काय म्हणणार, अख्ख्या गावात शोभा झाली आमची, कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. हा ते आलं आमच्या कानावर. तुमच्या त्या शितलीमुळे झालं सगळं. माझ्या नाहीतर काय आमची. तिने हित येऊन कालवा केला नसता ना तर ही येळच आली नसती. हे बघा मामी, तुम्ही शीतल बरोबर माझं आधीच लग्न लावून दिलं असतं ना तर तिला कान धरून विचारलं असतं मी. हाय का नाही टॅलेंट? मामी, म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही लवकरात लवकर पवारांच्या घरी भैयांचं स्थळ घेऊन जावा. जमणार नाही. आता तर त्या पवारांच्या दारात अजिबात पाय ठेवत नसते मी. मामी कसं आहे बघा, तुमच्या आयुष्यातला काटा म्हणजे माझ्या आयुष्यातलं फुल आहे हो. तो काटा काढून मला देऊन टाका, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व, माझा पण प्रॉब्लेम सॉल्व. तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय. असं कुठं म्हणलं मामी मी? हा आता जयश्रीच्या ना अजिंक्यच्या लग्नाला जी काय मदत लागल ती करतो की मी. असं म्हणताय वय? बर बघू मग. बघू नये, काम करूनच टाका. तुम्ही आता एवढं म्हणताय तर करते तुमचं काम, पण फक्त तुम्ही म्हणताय म्हणून बर का. तुमच्या जागी दुसरं कोण असतं ना तर दारात बी उभं केलं नसतं मी. अहो मला माहिती ना मामी, तुम्ही आमचं काम करणार म्हणून तर आलोय ना मी. म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी आला होता वय? नाही नाही,
अहो भैया ते सांगायचं राहिले की हा ते गणपती निमित्त गावात स्पर्धा घेतल्यात, रांगोळीची पण स्पर्धा घेतली. बर मग जेडीला स्पर्धेला पाठवा. नाही नाही, मला काही इंटरेस्ट नाही रांगोळी फिंगोळीत. अहो म्हणजे आम्हाला असं वाटलंय की तुम्हाला कोणाला तरी हरवण्यात आनंद मिळेल. कोणाला? शीतलला. आता स्पर्धा आहे म्हणल्यावर शीतल भाग घेणारच. आणि शीतलला जर हरवायचं असेल तर जयश्रीताईंनी आलं पाहिजे. बघा चान्स आहे. बरोबर आहे, पण मी भाग घेणार. देर यू आर. या मग स्पर्धेला, वाट बघते. जेड खरंच जाणार आहेस होय तू? मम्मी, त्या शितलीला हरवायला ना मी कुठं बी जाऊ शकते. शीतल, तू आज जाने वाली है क्या? कुठं? मंदिरात आज रांगोळी स्पर्धा आहे. त्याचं काय? तेरे को कुछ मालूमच नाही क्या? माहितीये की, आता गावात स्पर्धा घेतलं मला कळणार नाही वे. मग तू भाग घेणार नाही वे? हे, त्या हर्षवर्धनच्या स्पर्धेत जाऊन कोण रांगोळी काढणार आहे? त्यापेक्षा मी आमच्या दारात रांगोळी काढी, नाही तर तुमच्या दारात तरी काढी. अगं पण तू एवढी भारी रांगोळी काढतीस, भाग घे की, नंबर तरी येईल तुझा. मी भाग घेतला तर माझा नंबर येणारच आहे, पण मला काय त्या स्पर्धेत भाग बी घ्यायचा नाही. अगं घे की, नुसता घ्यायला काय होतंय? पण तू कशाला एवढं माग लागलीस? तूच घे की मग भाग. मी घेणारच आहे, पण तू पण घे. नाही नाही, मी नाही. काय रांगोळी काढायला चाललंय वाटतं? वय, कुठली काढणार रांगोळी? ती भाग नाही घेणार. का ग? असंच. असंच कसं? येत नाही ते सांग की. अय, आपल्याला सगळे येत असते. 15 ऑगस्टला कोणी काढली होती? यास्मीनने मदत केली असेल. यास्मीन मस्त काढलेली रांगोळी. ही कसली मदत करते? मीच काढली होती. काढली होती म्हणून बोलायला मला बी येतं. आणि तुला खरंच रांगोळी काढता येत असेल तर भाग घेशील ना? येतेच की. मग भाग घे आणि रांगोळी काढून दाखव. हा, आता तर तू बघच मी कशी रांगोळी काढते ते. होय, बघू की. बघशीलच. आता बोलत बसू नको, जा तयारी करता जा. तू मला सांगू नकस, तू तुझी कामं कर जा. आणि रांगोळी बघायला ये. हा, आलोच.